नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% होणार 6000 पार, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मोदीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 6000 पार. हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल. हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव 6000 पार. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता मोदीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी 100% होणार 6000 पार, पण कधी? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये मोदीमुळे सोयाबीनचा भाव 6000 पार. या प्रश्नाचं उत्तर घेऊया. तर यासाठी मित्रांनो, सध्या घडलेल्या घटना आणि भविष्यात घडू इच्छिणाऱ्या घटना यांचं तारतम्य लावावं लागेल. मग आपल्या लक्षात येईल की देशांतर्गत बाजारात कधी होणार मोदीमुळे सोयाबीनचा भाव या ठिकाणी 6000 पार. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात मागच्या 4-5 दिवसांमध्ये आपल्याला जो बाजार भाव 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होता, त्याच्यामध्ये अभूतपूर्व सुधारणा झाली आणि बाजारभाव 4700 पर्यंत पोहोचला. पण असं काय घडलं मित्रांनो की ज्यामुळे बाजाराला एवढी तेजी प्राप्त झाली? तर या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मोदी सरकारने आपल्याला मागच्या 4-5 दिवसामध्ये सुखद धक्का दिला आणि जो सोयाबीनचा बाजारभाव होता मित्रांनो तो वाढला. तो सुखद धक्का कोणता होता? तर मोदी सरकारनं बाहेरील देशातून जे कच्चं खाद्यतेल, ज्यात कच्चं सोयातेल, कच्चं पाम तेल, सूर्यफूल तेल यांचं आयात शुल्क 20% वाढवलं. म्हणजे बाहेरील देशातून येणारं खाद्यतेल आता 20% महागलं. याच्यामुळे देशातील खाद्यतेलाची मागणी वाढली. याचा फायदा कुठेतरी बाजाराला झाला आणि बाजारभाव 4700 पर्यंत पोहोचला. आता लक्षात घ्या मित्रांनो, मोदीच्या एका निर्णयामुळे तेजी प्राप्त झाली. आता लक्षात घ्या की ही तेजी कायम राहणार आणि या तेजी सोबत मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की 15 ऑक्टोबर नंतर आपल्याला या ठिकाणी ज्या घटना घडताना दिसणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकार 4892 रुपये प्रति क्विंटलच्या हमी भावावरती सोयाबीनची महाखरेदी सुरू करणार आहे. आणि मोदी सरकारने सोयाबीनची महाखरेदी सुरू केली की आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत दिसणार. ही तफावत बाजारभावाला आधार देणार आणि बाजारभाव मित्रांनो आपल्याला सुरुवातीला 5000 व त्यानंतर 5500 पर्यंत पोहोचताना दिसणार. पण लक्षात घ्या कितीही तेजी आली तरी सोयाबीनचा बाजारभाव डिसेंबर महिन्यापर्यंत 6000 पार होऊ शकत नाही. यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जोपर्यंत बाजारभाव 12.5 ते 13 डॉलर बुशल्स पर्यंत येत नाही तोपर्यंत देशात 6000ची भाव पातळी मिळणार नाही.
तर मग $13-14 कधी प्राप्त होईल भाव, तर यासाठी ब्राझील आणि अर्जेंटिनातील जी सोयाबीनची पेरणी ती कशी हे बघणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला कमीत कमी डिसेंबर महिन्याची वाढ बघावी लागेल. आणि दुसरीकडे अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन कशा पद्धतीने पॅन आउट होते, वाढते की घटते का किती घटते हे सगळं बघणं गरजेचं आहे. मग या सर्व अनुकूल घडामोडी घडल्या तर मग मित्रांनो मोदी सरकारचे निर्णय आणि जागतिक बाजारातील घडामोडी देशांतर्गत बाजारात आधार सोयाबीनच्या भावाला देऊन मित्रांनो 6,000 पार नेऊ शकतात. शिवाय परतीच्या पावसामुळे सुद्धा आपल्याला 1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान सोयाबीन कापणी करत असताना नुकसान होताना दिसू शकते. आता हे कसं घडते यावरती सुद्धा बाजारभावाची दिशा अवलंबून आहे. पण एवढं लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजार व देशातील या घडामोडी जर अनुकूल घडल्या तर डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव 6,000 झाला आश्चर्य वाटायला नको. तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आणि अपडेट की डिसेंबर महिन्यात आता मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव 6,000 पार होऊ शकतो. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात सोयाबीनचा भाव काय राहू शकतो याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.